मंडळी, यल्लामा डोंगरावरती आल्यानंतर इथं काही महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थस्थानं आहेत, ज्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जाणं, तिथल्या काही विधी करणं हे गरजेचं असतं. आता आपण येणेकुंड जवळ आहोत, तर त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतर परशुराम मंदिरामध्ये जायचं आणि इतर आजूबाजूची काही ठिकाणं आहेत, तर या कुंडाबद्दलची माहिती. या तीर्थाचं नाव यण्णीगोंड किंवा यण्णी होंड असं ज्यावेळेला म्हटलं जातं, तर यण्णी याचा कन्नड भाषेतला अर्थ आहे तैल. संस्कृत मध्ये ही 3 तीर्थ म्हणजे कुंकुम तीर्थ, तैल तीर्थ आणि हरिद्रा तीर्थ. भगवती रेणुका आणि जमदग्नी यांच्या विवाहा पश्चात आपल्याकडे ज्याप्रमाणे एखाद्या विवाहाच्या वेळेला नवरा नवरीला हळद लावली जाते, तेलाची आंघोळ घातली जाते, अभ्यंग स्नान घातलं जातं, त्याप्रमाणे जमदग्नी आणि रेणुकेला हे तैल अभ्यंग केल्यानंतर त्यांची तीर्थ ज्या ठिकाणी उतरली गेली ती तीर्थ म्हणजे ही यन्नीगौंड म्हणजे तैल तीर्थ, हरिद्रा तीर्थ म्हणजे हरिशण होंड आणि कुंकुम होंड म्हणजे कुंकुम तीर्थ, अशी 3 कुंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या तीर्थांच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर गंगेची मूर्ती आहे, साक्षात भगवती गंगेचं स्वरूप अशी ही 3 तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गंगा मातेची मूर्ती आहे जी मकर वाहना, हातामध्ये कमळ आणि कुंभ घेतलेली गंगेची मूर्ती आहे. अशी 3 तीर्थ, या 3 तीर्थांच्या ठिकाणी भगवती गंगेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जगदंबेचा सगळ्या भक्तांसाठी साक्षात गंगा स्वरूप असणारी अशी 3 तीर्थ, या 3 तीर्थांचं दर्शन घेऊन आपण मग परशुराम आणि देवीच्या परिवार देवतांचं दर्शन घेऊ.